राज्यात माता भगिनींचं काय, मुलींचं रक्षण सरकार करत नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी राज्य सरकारवर या शब्दात टीका केली आहे. लाडकी बहीणच्या नावाखाली सरकारची सध्या शोबाजी सुरू असल्याचं दानवेंनी म्हटलंय. तर कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचं भाजप आमदार किसन कथोरेंनी सांगितलंय. महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. सगळीकडे मोठ्या प्रमाणावर मागणी आंदोलन उभा केलेलं आहे. हे कधी होत असतं ज्यावेळेस सत्ताधाऱ्यामध्ये ती धमक नसते, गुन्हेगारावर वचक नसतो. यांचेच लोक गुन्हेगारी करतात. यांचाच आमदार तलवार काढून केक कापतो. यांचेच आमदार हवेमध्ये गोळीबार करतात. आणि त्याच गुन्हेगारांना वाटतं जर यांना काही होत नाही तर मला काय होणार आहे. आणि मग मला असं वाटतं असे प्रकार वाढतात आणि ते महाराष्ट्रात आताच्या घडीला वाढलेले आहेत. वाटतं लाडकी बहीण असा उदो करत असताना या महाराष्ट्रामध्ये बहिणीवर अशा पद्धतीनं अत्याचार दुसऱ्या बाजूनं होताना आपल्याला दिसतात. याचाच अर्थ इथं माता भगिनीचं काय, विद्यार्थिनींचं सुद्धा संरक्षण सरकार करू शकत नाही. आणि एकीकडं लाडकी बहीण नावाने एक वेगळं शोबाजी ज्याला म्हणता येईल असं करण्याचा सरकार प्रयत्न करतंय. बदलापूरची घटना ही निषेधार्ह आहे. नागरिकांना माझी विनंती आहे की हा गुन्हा फास्ट ट्रॅकवर घ्यावा म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना काल आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याला तत्वता मान्यता देऊन हा गुन्हा तातडीने फास्ट ट्रॅकवर घेतला जाईल अशा प्रकारच्या सूचना दिल्यात. मी नागरिकांना आवाहन करतो की हा कुठल्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावर येऊन प्रश्न सुटणार नाही. याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासाठी आपण कायदेशीर बाबतीमध्ये पूर्तता केलेली आहे.